नमस्कार मित्रांनो, शनई चौघडे मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की गौतम आणि अशावरी हे एकमेकांवरती जीवापाड प्रेम करत असतात. दोघांचंही प्रेम निरागस, प्रामाणिक आणि कोणत्याही स्वार्थाशिवाय असतं. अशावरीला गौतम शिवाय दुसरा कोणताही जोडीदार मान्य नसतो, तर गौतमलाही तिच्यासोबतच संपूर्ण आयुष्य घालवण्याचं स्वप्न पाहतच असतो. पण हे स्वप्न कसं कधी पूर्ण होणार आहे ते आपल्याला सगळी स्टोरी आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण पाहतो, की मात्र त्यांच्या प्रेमात सर्वात मोठा अडथळा बनून उभी असते, ती म्हणजे तेजस्विनी. तेजस्विनीला माहिती असतं, की जयचं लग्न होणार नाही, जय लग्न करणार नाही, तोपर्यंत गौतम पण लग्न करणार नाही, अशी अट ठेवणार आहे. तेजस्विनीला अशावरी अजिबात आवडत नसते. तिच्या मते पमा आणि पमाची फॅमिली प्रतिष्ठेला आणि श्रीमंतीला साजेशी सून अशी असावरी सुद्धा नाही. त्यामुळे ती सुरुवातीपासूनच ह्या नात्याला विरोध करत असते. एक दिवस गौतम धाडस करून सर्वांसमोर जाहीर करतो. गौतम म्हणतो, आई, मी अशावरीवरती प्रेम करतो आणि मला तिच्याशीच लग्न करायचं आहे. मला दुसरी तिसरी काहीच नको. हे ऐकताच तेजस्विनीचा चेहरा रागाने लाल होतो. तेजस्विनी म्हणते, हे लग्न कधीच होणार नाही. गौतम म्हणतो, पण का आई? तेव्हा तेजस्विनी म्हणते, कारण ह्या घरामध्ये अजून जयचं लग्न झालेलं नाही. घरातला मोठा मुलगा अविवाहित असताना लहान मुलाचं लग्न कसं होणार गौतम? तेव्हा सगळेजण अवाक होऊन तिच्याकडे पाहतच असतात. गौतम म्हणतो, म्हणजे माझ्या प्रेमाची शिक्षा मला मिळणार आहे तर? तेजस्विनी म्हणते, हे शिक्षा नाहीये, घराची परंपरा आहे. तेव्हा सगळ्यांना कळून चुकलेलं असतं की ही परंपरा नसून तेजस्विनीचा एक नवीन डाव आहे. कारण तेजस्विनीला गौतमच्या लग्नासाठी होकार द्यायचाच नसतो, कारण तिला असावरी आवडतच नसते. म्हणून तिने ही अट ठेवलेली असते. गौतम आणि अशावरी दोघेही खूप खचून जातात आणि एका रात्री अशावरी रडतच बसलेली असते आणि अशावरी म्हणते की गौतम, आपलं प्रेम इतकं कमकुवत आहे का? तेव्हा गौतम म्हणतो, नाही अशावरी, पण आईसमोर मी पण हतबल झालेलो आहे. हे सगळं जय आणि शर्वरी पाहतच असतात. त्यांना आपल्या भावंडांची अवस्था पाहवतच नसते आणि जयला माहिती असतं की गौतमने पहिल्यांदाच कोणावरती मनापासून प्रेम केलेलं आहे. तर शर्वरीलाही माहिती असतं की अशावरीचं संपूर्ण आयुष्य गौतम भोवतीच फिरलेलं आहे. एक दिवस जय आणि शर्वरी एकमेकांसमोर बसलेले असतात. शर्वरी म्हणते, आपण काहीतरी केलं पाहिजे जय. तेव्हा जय म्हणतो, मलाही तसंच वाटतंय शर्वरी. शर्वरी म्हणते, पण काय करायचं? तेव्हा काही क्षण विचार केल्यानंतर जयच्या डोक्यामध्ये एक कल्पना येते आणि जय म्हणतो, जर समस्या माझ्या लग्नाची असेल ना, तर आपण ही समस्या संपवू शकतो. तेव्हा शर्वरी म्हणते, म्हणजे कसं काय? तेव्हा जय म्हणतो, आपण लग्न करू. शर्वरीला हे ऐकून धक्काच बसतो. शर्वरी म्हणते, काय? जय म्हणतो, फक्त नावापुरतं, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. जगासाठी आपण नवरा बायको असू, पण प्रत्यक्षात आपल्यामध्ये कोणतंही नातं नसेल. तेव्हा शर्वरी काही क्षण शांत बसते आणि तिला माहिती असतं की हा निर्णय तिच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकणार आहे. पण दुसरीकडे तिला अशावरीचं दुःखही पाहवत नसतं. शर्वरी म्हणते, जय, ह्यामुळे अशावरी आणि गौतम एकत्र येणार असतील ना, तर मी तयार आहे. तेव्हा जय तिच्याकडे पाहतो आणि जय म्हणतो, मीही फक्त माझ्या भावासाठी हे करणार आहे. अशा प्रकारे दोघेही जण एक करार करतात आणि दोघांनाही ते मान्य असतं आणि त्यांच्या लग्नामागे प्रेम नसतं, रोमांस नसतो, स्वप्नही नसतात. फक्त आणि फक्त एकच उद्देश असतो आणि तो म्हणजे गौतम आणि अशावरीला एकत्र आणण्याचा. काही दिवसांनी जय आणि शर्वरीचं लग्न होतं. पमा, सुभाष, गौतम, अशावरी आणि संपूर्ण कुटुंब आनंदी असतात. गौतम तर भावूक होऊन जयला मिठीच मारतो. गौतम म्हणतो, दादा, माझ्यासाठी तू इतकं मोठं पाऊल उचललेलं आहेस ना, खूप मोठा थँक आहे तुला. तेव्हा जय म्हणतो, तू आनंदी असलास ना, की माझ्यासाठी तेच पुरेसं आहे गौतम. तेव्हा दुसरीकडे आपण पाहतो की अशावरी शर्वरीच्या गळ्यामध्ये पडून रडू लागते. अशावरी म्हणते की शर्वरी, तू माझ्यासाठी तुझ्या आयुष्य पणाला लावलेलं आहेस. तेव्हा शर्वरी म्हणते की बहिणीसाठी एवढं तर करावंच लागतं. मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर असतं. ज्या लग्नाची सुरुवात फक्त गौतम आणि अशावरीच्या प्रेमासाठी झालेली होती आणि ज्या लग्नात जय आणि शर्वरीने एकमेकांकडे साधे मित्र म्हणूनही पाहिलेलं नव्हतं, त्याच कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये हळूहळू खरी मैत्री निर्माण होणार असते आणि मैत्रीतून काळजी निर्माण होते आणि काळजीतून जिव्हाळा वाढतो आणि नकळतपणे जय आणि शर्वरी एकमेकांच्या प्रेमामध्येही पडतात. अशा प्रकारे गौतम आणि अशावरीच्या प्रेमासाठी सुरू झालेला हा प्लॅन पुढे जाऊन जय आणि शर्वरीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर प्रेम कथा बनतो आणि हीच त्या मालिकेतील सर्वात मोठी आणि प्रेक्षकांना भावलेली ट्विस्टेड लव्ह स्टोरी ठरणार आहे. तर याच्या पुढे आपल्याला दुसरं काही बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल,
तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.